खूप उपयोगाचं असणार आहे. विषय आहे ध्येय साध्य करण्यासाठी वेळेचे व्यवस्थापन आणि सजगता. वक्त्या आहेत ॲडव्होकेट डॉक्टर सोनाली खलाने. त्यांनी MA, BEd, PhD क्लिनिकल सायकोलॉजी केलं आहे. MA इंग्लिश आहेत. PGDRP म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन रिहॅबिलिटेशन सायकोलॉजी असंही त्यांनी केलं आहे. सध्या त्या धुळे येथील चावरा पब्लिक स्कूलमध्ये सायकोलॉजिकल काउन्सिलर आहेत. त्यांचे 9 रिसर्च पेपर्स पब्लिश झाले आहेत. 11 पेपर्स प्रेझेंट झाले आहेत. त्यांनी 16 कॉन्फरन्सेस सेमिनार्स अटेंड केले आहेत. समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांमध्ये त्यांनी एकूण 36 लेक्चर्स घेतली आहेत. PhD सायकोलॉजीच्या रिसर्चमध्ये त्यांचा टॉपिक होता इम्पॅक्ट ऑफ लाईफ स्किल ट्रेनिंग ऑन सायकोलॉजिकल डेव्हलपमेंट ऑफ ॲडोलेसन्ट्स. काउन्सिलिंग सायकोलॉजी आणि मेंटल हेल्थ यामध्ये त्यांना अधिक रुची आहे. त्याच्याशी रिलेटेड असलेल्या इंडियन अकॅडमी ऑफ अप्लाइड सायकोलॉजी आणि मराठी मानसशास्त्र परिषद या असोसिएशन्सच्या त्या लाईफ मेंबर आहेत. त्यांच्याकडे 12 वर्षांचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे. MA सायकोलॉजी करताना त्या जळगाव युनिव्हर्सिटीतून दुसऱ्या आल्या होत्या. मराठी मानसशास्त्र परिषदेच्या 2018च्या स्टेट लेव्हल कॉन्फरन्समध्ये पेपर प्रेझेंटेशनसाठी त्यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फर्स्ट प्राइज मिळालं होतं. नॅशनल लेव्हल कॉन्फरन्समध्ये 2018चं यंग सायंटिस्ट अवॉर्ड त्यांनी मिळवलं आहे. त्या RCI रजिस्टर्ड काउन्सिलर आहेत. ही आहे त्यांची अचिव्हमेंट. आपण आता त्यांना विनंती करूया की त्यांनी विषयाला सुरुवात करावी आणि आपण सगळे सजगतेने ऐकूया. थँक्यू. थँक्यू प्राची मॅम. सर्वप्रथम मी आदरणीय डॉक्टर वेलणकर सरांचे खूप आभार मानू इच्छिते. या व्याख्यानासाठी त्यांनी मला आमंत्रण दिलं किंवा तुमच्या समोर तुमच्या समवेत सगळ्यांशी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल सर तुमचे खूप सारे आभार. तुम्ही खूप मोठं काम करताय. सजगता निर्माण करण्याचं काम जनसामान्यांमध्ये तुम्ही करता आहात आणि गेल्या 1.5 वर्षांपासून सरांच्या संपर्कात असल्यामुळे आम्हीही स्वतःमध्ये खूप इम्प्रूव्हमेंट करत आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून सरांनी जी ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल सरांचे खूप सारे धन्यवाद, आभार. तर विषय आपला आहे की वेळेचे व्यवस्थापन, ध्येय साध्य करण्यासाठी वेळेचे व्यवस्थापन आणि सजगता. बघा, विषय खूप महत्वाचा आहे, पण आपण त्याला किती महत्व देतो हे जास्त महत्वाचं आहे ना. वेळ ही सगळ्यांसाठी खूप मूल्यवान अशी गोष्ट आहे. आज दैनंदिन जीवनात 21व्या शतकामध्ये काय महत्वाचं असेल तर ते आहे वेळ. सगळ्यात मूल्यवान असा वेळ. कारण आपण सगळं काही विकत घेऊ शकतो, पण गेलेली वेळ आपण विकत घेऊ शकत नाही. त्यामुळे या वेळेचं नियोजन आपण कसं करायचं, त्याचं व्यवस्थापन कसं करायचं आणि आपण आपली प्रगती कशी साधायची, आपले ध्येय कसे पूर्ण करायचे, याविषयी आपण आज थोडक्यात चर्चा करणार आहोत. ऍक्च्युअली हा AI चा जमाना आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा गुगलचा जमाना आहे. यामध्ये तुम्ही आज गुगल केलं तर यू विल गेट थाउजंड्स ऑफ वेज हाऊ टू डू द टाइम मॅनेजमेंट. खूप आपल्याला वेज मिळू शकतात की आपण कशा पद्धतीने वेळेचं नियोजन करू शकतो किंवा कशा पद्धतीने ध्येय साध्य करू शकतो हे आपल्याला लगेच आपल्याला लिस्ट मिळू शकते. पण मी आज तुम्हाला ही काही लिस्ट वगैरे सांगणार नाहीये. मी आज एक जे काउन्सलर म्हणून माझं काम चाललंय, या काउन्सलिंग करत असताना मला येणारे अनुभव आणि मी काही जे एक प्रकारचं ऑब्झर्वेशन करते आहे त्यानुसार जे काही घटक माझ्या लक्षात आले ते फक्त तुमच्याशी शेअर करणार आहे थोडक्यात आणि सोप्या भाषेत चर्चेच्या माध्यमातून आपण त्याच्यावर चर्चा करूया. तर ध्येय साध्य किंवा आपण म्हणू गोल, आपलं लाईफ कसं असावं, जीवन कसं असावं,
मला वाटतं की आपलं आयुष्य हे गोल ओरिएंटेड असावं. बरोबर आहे? तुम्हाला वाटतं का आपलं आयुष्य हे गोल ओरिएंटेड असावं असं? यू कॅन अनम्यूट अँड शेअर युअर व्ह्यूज. तुम्हाला वाटतं का आपलं आयुष्य हे गोल युक्त किंवा आपण म्हणू त्याला गोल डायरेक्टेड असावं? येस, हम्म. व्हेरी गुड. येस. ना आपलं आयुष्य हे गोल डायरेक्टेड असलं पाहिजे किंवा आपण म्हणू आपलं जीवन हे गोल ओरिएंटेड असलं पाहिजे. म्हणजेच काय असलं पाहिजे की त्यातला काहीतरी एक दिशा असली पाहिजे. जीवन या पृथ्वी तलावर अनेक जीव जंतू जगतायत. प्राणी आणि मनुष्यामध्ये फरक हा आहे की मनुष्याला बुद्धिमत्ता मिळाली आहे. प्राण्यांच्या तुलनेत आपल्याकडे जास्त आहे आणि आपण त्या बुद्धिमत्तेच्या आपल्या आपल्या यशासाठी काय उपयोग करतो आहोत, आपण किती जगतो आहोत, यापेक्षा आपण कसे जगतो आहोत हे खूप महत्वाचं आहे. तर आपलं आयुष्य हे ध्येयपूर्ण असावं हे खूप महत्वाची गोष्ट आहे. गोल ओरिएंटेड लाईफ. अदरवाईज पृथ्वीवर भार बनून जगण्याला काही अर्थ नसतो. असे अनेक लोक मी बघत असते किंवा असे अनेक किस्से मला ऐकायला मिळत असतात की अ, त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्याचे 70-80 वर्ष पूर्ण केलेले आहेत, बट दे नॉट अचीव्ड एनिथिंग ना. आला दिवस चालला दिवस, दे डोंट हॅव एनी टाइप ऑफ गोल. त्यांच्या पुढे कुठल्याही प्रकारचं गोल नाहीये आणि बस फक्त आजचा दिवस आला आणि तो घालवायचा. अशा पद्धतीने जीवन जगण्याला काही अर्थ नाही. असं जीवन तर किडे मुंगेही जगत असतात. पण आपण असं जीवन जगावं की जे अर्थपूर्ण असेल. अर्थपूर्ण जीवन जगण्याला खूप महत्व आहे की आंबेडकरांविषयी बोलतो, फुलेंविषयी बोलतो, अब्दुल कलामांविषयी बोलतो, मानसशास्त्रज्ञांविषयी बोलतो का? कारण ते किती वर्ष जगले हे महत्वाचं नाहीये, ते आयुष्य कसे जगले हे जास्त महत्वाचं. त्यांचं काय ध्येय होतं आणि ते त्यांनी कशा पद्धतीने साध्य केलं हे जाणून घेणं जास्त महत्वाचं आहे. सो हाऊ दे लिव्ह देअर लाईफ हे खूप महत्वाचं आहे. तर आपण ह्या सगळ्या गोष्टी पुस्तकांच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून आपण ही माहिती मिळवत असतो, पण ते आत्मसात करणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. सो मी स्वतः माझं एक उदाहरण देते की मी माझ्या आयुष्यात आजपर्यंत जे जे गोल ठरवलेले होते ते ते मी साध्य केले. मग हे साध्य कसे होत असतात? वी नीड टू व्हिज्युअलाइज. आपण त्याला काय केलं पाहिजे? व्हिज्युअलाइज केलं पाहिजे. व्हिज्युअलाइज मीन्स तुमच्या समोर असं एक स्ट्रक्चर तयार व्हायला पाहिजे की हा आता हे साध्य करायचे, त्याच्यानंतर ते, त्याच्यानंतर ते, असं तुमच्याकडे एक स्ट्रक्चर असलं पाहिजे. व्हिज्युअलाइज असलं पाहिजे, ड्रीम असलं पाहिजे. असं ड्रीम की जे तुम्हाला झोपू नाही देणार, जे तुम्हाला तुमचं ध्येय पूर्ण करण्यासाठी सतत पाठपुरावा करायला लागेल किंवा जे तुम्हाला सतत जाणीव करून देईल की नो यू नीड टू अचीव्ह दिस थिंग्स. सो ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. सो मला ह्या गोष्टीचा खूप अभिमान आहे की मी जे आजपर्यंत ठरवलं ते मी सगळं टप्प्याटप्प्याने पूर्ण करत आली. पण ते पूर्ण करत असताना जे काही आपण वेज अप्लाय केले किंवा जे ऍप्लिकेशन अप्लाय केले ते खूप या गोष्टी महत्वाच्या आहेत. सो व्हिज्युअलाइज करणं, त्यानंतर आपण म्हणूया त्याच्यासाठी एक स्ट्रक्चर्ड प्लॅन असला पाहिजे आणि या प्लॅनच्या माध्यमातूनच आपण टाइम टू टाइम वी नीड टू टेक द फीडबॅक. आपण फीडबॅक घेतला पाहिजे आणि हे सगळं ध्येय आत्मसात करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती टाइम मॅनेजमेंट, वेळेचं व्यवस्थापन, विच इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. वेळ ही खूप महत्वाची आहे. एकदा गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही. तर आजच्या या सेशनचा जो मेन गाभा आहे त्यात मी 4 महत्वाचे मुद्दे बोलणार आहे. एक तर वेळेचं व्यवस्थापन, याविषयी जनसामान्यांमध्ये काय गैरसमज आहे हा एक महत्वाचा मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा वेळेचे व्यवस्थापन आणि त्याचं महत्व, सजगता. सजगता ही एक गोष्ट जास्त महत्वाची. तिसरा महत्वाचा मुद्दा वेळेच्या व्यवस्थापनाच्या पायऱ्या, स्टेजेस. आणि चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे वेळेच्या व्यवस्थापनाचे फायदे. काय फायदे होतात? या 4 महत्वाच्या बेसिक मुद्द्यांवर आज आपण चर्चा करणार आहोत. तर त्यातला सगळ्यात पहिला जो महत्वाचा मुद्दा आहे की वेळेच्या व्यवस्थापनाबाबत असलेले जनसामान्यांमध्ये असलेले आपण म्हणू गैरसमज. सगळ्यात पहिला गैरसमज म्हणजे काय की
आपण जर टाइम मॅनेजमेंट करायला गेलो ना, तर आपलं आयुष्य हे कसं होतं, घड्याळाच्या काट्यानुसार चालतं. आपण वेळेचा काय होतो, गुलाम होतो असं म्हटलं जातं. आपण वेळेचा गुलाम होतो. त्यानंतर दुसरे एक व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो जनसामान्यामध्ये, की आपल्या आयुष्याला एक यांत्रिकता येते. मेकॅनिकल लाईफ आपण जगायला लागतो घड्याळाच्या काट्यानुसार, आता हे नंतर हे लाईक दॅट. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, की आपण क्षणाचा आनंद घ्यायला विसरतो. या प्रकारचे गैरसमज जनसामान्यांमध्ये टाइम मॅनेजमेंट विषयी आपल्याला पाहायला मिळतात. बट दिस इज द अप्रोच, दिस इज द ॲटिट्यूड टू सी टुवर्ड्स द थिंग्स. हा झाला एक ॲटिट्यूड, एक दृष्टिकोन, तुमचा एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन. हा कसा आहे, थोडासा गैरसमज म्हणजेच थोडासा नकारात्मकतेकडे जाणारा दृष्टिकोन आहे ना. तर आपण जर आपला दृष्टिकोन बदलला तर साहजिकच आपलं त्या घटनेकडे किंवा त्या गोष्टीकडे पाहण्याचा व्ह्यू चेंज होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, जसं तारक मेहता एक सिरियल आहे बघा आपल्या टीव्हीवर, त्याचं टायटल सॉन्ग आहे, प्रॉब्लेम तो है सबके साथ बस नजरिए की बात, है ना. सो प्रॉब्लेम सगळीकडेच आहेत, पण जर तुमचा व्ह्यू त्या प्रॉब्लेमकडे बघण्याचा अपॉर्च्युनिटी असेल किंवा ही मला आलेली संधी असेल, तर तुम्ही त्याच्याकडे प्रॉब्लेम न म्हणता, न बघता संधी म्हणून बघाल आणि साहजिकच तुमचा व्ह्यू बदलेल. म्हणजेच मला यातनं हे सांगायचंय, की ज्या टाइम मॅनेजमेंटला तुम्ही असं म्हणतात की आपण वेळेचा गुलाम होतो, ज्या टाइम मॅनेजमेंटला तुम्ही असं म्हणतात की आपल्या जीवनाला यांत्रिकता येते, ज्याला आपण असं म्हणतो की आपण क्षणाक्षणाचा आनंद नाही घेऊ शकत, विच इज नॉट ऍट ऑल लाईक दॅट. यू नीड टू चेंज युअर ॲटिट्यूड. तुम्ही तुमचा ॲटिट्यूड चेंज करा, साहजिकच तुमची दृष्टी चेंज होईल किंवा तुमचा दृष्टिकोन चेंज होईल. सो या ठिकाणी मला हे सजेस्ट करायचं की तुम्ही तुमचा व्ह्यू चेंज करा. जसं फॉर एक्झाम्पल, एक अर्धा ग्लास आहे, खूप कॉमन एक्झाम्पल आहे, जो अर्धा ग्लास पाण्याने भरलेला आहे आणि जस्ट मी वर्गात नेहमी लाईफ स्किल ट्रेनिंग प्रोग्राम घेत असते, त्यावेळेला विद्यार्थ्यांना विचारत असते की यू डिस्क्राईब दिस पिक्चर, ज्या पिक्चर मधला अर्धा ग्लास हा पाण्याने भरलेला आहे आणि अर्धा रिकामा आहे. यू नीड टू डिस्क्राईब. मग विद्यार्थी सांगतात, मॅम हा अर्धा ग्लास पाण्याने भरलेला आहे, मॅम हा अर्धा ग्लास रिकामा आहे. मग काही आय एम जस्ट पुशिंग देम की यू नीड टू थिंक मोर, अजून विचार करा. मग ते सांगतात की मॅम अर्धा ग्लास हा हवेने भरलेला आहे. सायंटिफिक व्ह्यू, क्रिएटिव्ह अँगल बघा, अर्धा ग्लास पाणी कोणीतरी पिऊन टाकलंय, क्रिएटिव्ह अँगल आहे. म्हणजे बघा, विचार करण्याची, तसा विचार करण्याचं स्वातंत्र्य सगळ्यांना आहे आणि त्या पद्धतीने लोक विचार करत असतात. पण जर आपण एक सकारात्मक पद्धतीने विचार केला, सजगतेने विचार केला, तर आपल्याला निश्चितच या गैरसमजांपासून सुटका मिळेल आणि आपण वेळेच्या नियोजनाकडे एका सकारात्मक भावनेने बघू आणि त्याचं आपण चांगलं युटिलायझेशन करू शकू. आपण त्याचं युटिलायझेशन कसं करतो, प्रोडक्टिव्ह कामांसाठी करतोय की आपण तो वेळ वाया घालवतोय, या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्यामुळे सून इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू चेंज आवर ॲटिट्यूड, कारण टाइम मॅनेजमेंट इज द लाईफ मॅनेजमेंट. टाइम मॅनेजमेंट जर आपलं व्यवस्थित असलं तर आपलं लाईफचं मॅनेजमेंट हे व्यवस्थित होत असतं. आता दुसऱ्या महत्वाच्या मुद्द्यावर मी बोलणार आहे, तो म्हणजे वेळेचे व्यवस्थापनाचे महत्व आणि ते पण सजगती. आता वेळेच्या व्यवस्थापनामध्ये सगळ्यात महत्वाचा एक कोट आहे बघा, टाइम इज मोर व्हॅल्युएबल दॅन मनी. Very precious. Time is more valuable than money. You can get more money, but you cannot get more time. It's a totally right quote, quoted by, I think, quoted by Jim Rohn. की तुम्ही पैसा खूप मिळवू शकतात, पण एकदा गेलेली वेळ पुन्हा मिळवू शकत नाही. यू जस्ट रिमेंबर अबाउट युअर पास्ट. तुम्ही तुमच्या पास्टला रिमेंबर करा की मी लहान होते तेव्हा कशी होते, मी लहान होतो तेव्हा असं उड्या मारायचो, तसं उड्या मारायचो, किती स्वातंत्र्य होतं, मला टेन्शन नव्हतं, काय स्वयंपाक करायचं, आज जॉबला जायचं, उद्या प्रेझेंटेशन करायचं, ही मीटिंग अटेंड करायची, ती मीटिंग अटेंड करायची. मीन्स वी आर ऑलवेज थिंकिंग अबाउट द पास्ट. आपण नेहमी पास्टचा विचार करत असतो. खूपदा आपण भूतकाळाचा विचार करत असतो आणि याच भूतकाळाचा विचार करत असताना आपण वर्तमान काळातल्या क्षणाचा आनंद विसरत असतो. सजगता, जे आपल्याला
वेलणकर सर टाइम टू टाइम आपल्याला या गोष्टीची जाणीव करून देत असतात की किती वर्तमान काळामध्ये जगणं हे आवश्यक आहे, ना की पास्टमध्ये. पास्ट इज ऑलवेज इम्पॉर्टंट, पास्ट हा नेहमी महत्वाचा असतो, पण त्यामधनं आपण काय शिकायचं असतं, वी हॅव टू टेक द लेसन्स, त्यामधनं आपण धडे घ्यायचे असतात. आणि भविष्य काळाचा खूप विचार न करता वर्तमान काळात आलेला क्षण आनंदाने जगण्यासाठी आपण महत्व हे द्यायला पाहिजे असतं. सो यावरून आपल्याला लक्षात येतं की टाइम इज व्हेरी प्रेशियस, इट इज नॉट वेटिंग फॉर एनी वन, तो कोणासाठीही थांबत नसतो. एक छोटं एक्झाम्पल सांगते. ज्या वेळेला मी सुपरविजनला होती, 10th एक्झामच्या वेळेला सुपरविजनला होती, मॅथ्सचा पेपर होता, आणि वन ऑफ द गर्ल चाइल्ड आस्क मी, शेवटचे 30 मिनिट्स राहिलेले होते, ती मला म्हणाली, ती शी वॉज व्हेरी कन्फ्युज आणि एकदम घाईघाईत होती आणि तिला असं वाटत होतं की माझा पेपर पूर्ण होणार नाही. ती मला म्हटली, मॅम विल यू जस्ट, आय एम रिक्वेस्टिंग यू, मला 5 मिनिटं तुम्ही वाढवून द्याल का? म्हटलं, बेटा 5 मिनिटं तुला एकटीला नाही वाढवून देऊ शकत, हे स्केड्यूल केलेलं आहे ना, ही आता तुझ्याकडे 30 मिनिटं आहेत, अर्धा तास आहे, तू पुढच्या 5 मिनिटांसाठी आत्ताचा अर्धा तास का वाया घालवते? यू नीड टू फोकस दिस प्रेझेंट मोमेंट, हे 30 मिनिटं तू युटिलाइज कर छानपणे आणि तुझा पेपर पूर्ण करण्याकडे प्रयत्न कर. तुला पुढच्या 5 मिनिटांची गरज आहे ना, नाही फक्त तिच्या पाठीवर हात ठेवून मी असं म्हटलं, अतिशय मीन्स या छोट्या छोट्या अनुभवातून मला असं सांगायचंय की की आपण किती पुढे, मला कसा वेळ मिळेल, कसा वेळ मिळेल, किंवा मी हे करेल ते करेल, त्यापेक्षा आहे त्या वेळेत आपण कसं ते सामावू शकतो, पूर्ण करू शकतो, यावर फोकस करणं हे खूप महत्वाचं आहे. तर सजगतेने या प्रेझेंट मुवमेंटचा आपण आनंद घेतला पाहिजे, आनंद लुटला पाहिजे, आपण स्वतःला एंगेज केलं पाहिजे, ज्यामुळे की आपले श्रम कमी होतात, आपले श्रम कमी होतात. फॉर एक्झाम्पल, आता जर तुम्ही अभ्यासाला बसलात, यू हॅव टू कम्प्लिटली फोकस ऑन स्टडी. जर तुम्ही खेळायला आहात तर तुम्ही फक्त खेळण्यावर फोकस करा, जेवणावर, जेवण करत आहात तर फक्त जेवणावर फोकस करा, यू विल सेव्ह युअर टाइम. बट दिस थिंग्स ऍट अ टाइम अष्टावधानी होण्याचा जर आपण प्रयत्न केला तर आपण टाइम आणि एनर्जी या दोघं गोष्टी लॉस करू शकतो. आता इम्पॉर्टन्स ऑफ टाइम मध्ये वेळेचं महत्व आपल्याला अनेकदा माहिती आहे की 1 वर्षाचं महत्व, विचारा जो विद्यार्थी फेल झालाय त्याचं जर 1 वर्ष वाया गेलं तर किती मोठा लॉस त्याचा होत असतो. 1 महिन्याचं महत्व, जी आई तिच्या बाळाला 1 महिना आधी जन्म देते, तिला विचारा 1 महिन्याचं महत्व किती असतं. यू विल गेट द अपडेट्स लाईक दिस, 1 मंथ, 1 इयर, 1 वीक, 1 मिनिट, 1 आवर, 1 मिली सेकंड, दोज हु आर प्लेइंग इन ऑलिम्पिक्स गेम्स है ना, ऑलिम्पिक गेम्स मध्ये जे लोक प्लेयर्स खेळत आहेत त्यांना मिली सेकंडचं सुद्धा महत्व असतं. आणि अशा या मिली सेकंदाच्या सेकंदाच्या हिशोबाच्या जगामध्ये असेही तरुण आहेत की जे त्यांचे तासन तास वाया घालवतात. अशाही युवा पिढी आहे की ते त्यांची तासन तास वाया घालवतात. कशामध्ये? सोशल मीडियामध्ये घालवतात. सोशल मीडियामध्ये घालवतात किंवा बोर होतं, कंटाळा येतो, बिकॉज दे डोंट हॅव अ प्रॉपर गोल, किंवा आपण म्हणू त्यांच्या पुढे एक गोल नाहीये किंवा दिशा नाहीये त्यांच्या जीवनाला, किंवा त्यांना महत्वच या वेळेचं कळलेलं नाहीये. एक स्टोरी तुम्हाला सांगते, एक स्टोरी आहे, त्या स्टोरीतला जो मुलगा आहे उत्कर्ष, त्याचं त्याचं नाव उत्कर्ष असं आहे. आणि तो जो आहे तो वेल सेटल सक्सेसफुल पर्सन आहे. आणि आता तो या एका यशस्वी पदावर पोहोचल्यावर त्याला त्याचं बालपण आठवतं आणि त्याला आठवतं की मला यशस्वी करण्यामागे माझ्या काकांचा खूप मोठा वाटा आहे, बरोबर. आणि त्याला त्याच वेळेला गिल्टी पण फील होतं की मी माझ्या काकांसाठी काहीच नाही करू शकत, मी त्यांना वेळ नाही देऊ शकत, मी ना माझ्या बायको मुलांना वेळ देऊ शकत, मी माझ्या कामात खूप व्यस्त आहे, असं त्याला गिल्टी फील होतं. पण तो काहीच करू शकत नाही. आणि त्याला आठवतं की त्याच्या काकांजवळ एक सोनेरी डबी होती आणि त्या डबीमध्ये खूप मूल्यवान अशी एक गोष्ट होती. तो त्याच्या काकांना विचारायचा, काका या डबीमध्ये काय आहे? काका त्याला म्हणायचे, याच्यात खूप मूल्यवान गोष्ट आहे. त्यांनी त्याला कधीच दाखवली नाही. एके दिवशी त्याला फोन येतो आईचा, बाळा काका आपल्याला सोडून गेले, काका वारले. त्याला खूप दुःख होतं की मी माझ्या काकांना भेटायला जाऊन नाही शकलो. आणि तो सगळे ते काम सोडून, ते सगळे जे सोपस्कार आहेत ते पार पाडण्यासाठी तो जातो.
आणि युटिलाइज करून घ्यायचं. आणि ते सगळं झाल्यानंतर तो जॉईन होतो. आणि 15 दिवसानंतर, एक 15 दिवसानंतर त्याला एक कुरिअर येतं त्याच्या घरी. ते बॉक्स उघडतो, त्यात ती सोनेरी पेटी असते आणि एक चिठ्ठी असते काकांनी लिहिलेली. ती सोनेरी पेटी तो उघडतो. त्या पेटीत काय निघतं? गोल्डन वॉच निघतं, पॉकेट वॉच. गोल्डन पॉकेट वॉच निघतं. आणि काकांनी लिहिलेल्या चिठ्ठीत एक स्टेटमेंट असतं. काय स्टेटमेंट येते? थँक्यू बाळा, थँक्यू माझ्यासाठी वेळ खर्च केल्याबद्दल मी तुझा शतशः ऋणी आहे. असं वाक्य त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं होतं. आणि हे पाहायला बरोबर त्याच्या डोळ्यातनं पाणी गळायला लागलं. त्याचे डोळे खाडकन उघडले आणि डोक्यात लख्ख प्रकाश पडला. पुढच्या 2 दिवसाच्या सगळ्या अपॉइंटमेंट त्याने कॅन्सल केल्या आणि त्याच्या बायको मुलांना घेऊन तो फिरायला गेला. त्याला या ठिकाणी कळलं की मी केव्हा आणि कोणत्या गोष्टीला महत्व द्यायला पाहिजे होतं. आज मी अपराधीपणाची भावना व्यक्त करण्यापेक्षा जर मी काका जिवंत असतानाच गेलो असतो आणि त्यांच्यासाठी थोडा वेळ दिला असता तर काहीतरी कदाचित मला एवढं गिल्टी वाटलं नसतं. तर त्याला ते कळलं. म्हणजे योग्य वेळेला वेळेचं महत्व कळणं हे सुद्धा खूप आवश्यक आहे आणि हेच आपल्याला या सेशन मधनं जाणून घ्यायचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की आपल्याला अनेक लोक म्हणतात बघा, मला ना तुम्हाला भेटायला यायचं होतं पण वेळच नाही मिळाला. मला व्यायाम करायला खूप आवडतं पण वेळच नाही मिळत. वेळच नाही हो आमच्याकडे. 24 तास एका दिवसात आमच्याकडे 24 तास आहे. आठवड्याचे 168 तास आहे पण आमच्याकडे वेळच नाहीये. आणि याच्यासाठी आम्ही दोष कोणाला देतो? इतरांना. इतर म्हणजे कोण? जे घरात आहेत उपलब्ध, किंवा उपलब्ध इन द सेन्स द फॅमिली मेंबर. आणि व्यावसायिक किंवा माझा जॉब आहे, माझे बॉस आहे, माझे वर्क आहे, माझं काम आहे, माझं प्रेझेंटेशन आहे, याच्यासाठी आम्ही इतरांना जबाबदार धरतो. पण यू नीड टू थिंक अबाउट युअर सेल्फ. जर तुम्हाला ओळखता आलं की ही गोष्ट महत्वाची आहे, विशेषतः महिला बघा, महिलांची कंप्लेंट असते त्यांना सगळ्या कामांसाठी वेळ असतो पण त्यांना व्यायामाला अजिबात वेळ नसतो. कधीच नाही. कारण का? घरातले कामं कोण करेल? दिवसभर मी इतकी घरात काम करते, मला व्यायाम करायची काहीच गरज नाहीये. काम ही वेगळी गोष्ट आहे आणि व्यायाम ही वेगळी गोष्ट आहे. जसं एक उदाहरण सांगते मी तुम्हाला. माझा आवाज येतोय ना? हो येतोय. येस. थँक्यू सर. एक उदाहरण सांगते की एक मॅडम आहेत ज्या एक्सपर्ट आहेत टीचिंग मध्ये. बट त्या ज्या आहेत त्या इतक्या हट्टी आहेत की त्या असं म्हणतात की मी सगळे कामं करेन. घरातले सगळे कामं पण त्याच करतात. म्हणजे त्यांच्याकडे कुठल्याही कामासाठी बाई नाही. घरातली भांडी धुणं, फरशी आणि टीचिंगचाही जॉब छान पद्धतीने. इवन त्या स्वतःचे कपडे शिवणं वगैरे ही सगळी कामं त्या करतात. मग मी त्यांना काय म्हंटल की मॅडम, तुम्हाला एक सांगायचंय मला, फक्त सुचवायचंय, आग्रह नाही. म्हणजे हे माझं मत आहे की जी कामं आपण इतरांकडनं करून घेऊ शकतो ती कामं आपण का करायची? फॉर एक्झाम्पल, भांडी आपण इतरांकडनं घासून घेऊ शकतो, धुणं धुवून घेऊ शकतो. तुम्ही महत्वाचे काय आहात? का आहात? तुम्ही टीचर. तुम्ही म्हणजे मला असं म्हणायचं की तुम्ही ज्या कामात एक्सपर्ट आहात ते काम तुम्ही करा ना, की सगळे तुम्हीच केलं पाहिजे. यातनं काय होईल? तुम्ही इतरांना जर व्यवसाय द्या, तुम्ही जर हे काम इतरांकडनं करून घेतले तर तुम्ही त्यांना रोजगार द्याल, व्यवसाय द्याल. तर हे महत्व, स्वतःचं पण महत्व तुम्ही शिकलं पाहिजे. तर हे थोडस महिलांनी लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे. आणि इतरांना जबाबदार धरण्यापेक्षा आपण स्वतःमध्ये, आपण काय म्हणूया, पाहिलं पाहिजे, डोकावून पाहिलं पाहिजे. बुद्धांनी अपयशाचे 2 मार्ग सांगितले. पहिला मार्ग म्हणजे काय? सुरुवात न करणं. आणि दुसरा मार्ग म्हणजे काय? वाटचाल पूर्ण न करणं.
आम्ही 31 डिसेंबरला सगळं ठरवतो. उद्यापासून व्यायाम करणार, वॉकिंग करणार, डाएट करणार, हे करणार, ते करणार. 4-5 जानेवारी पर्यंत आम्ही थोडस पुश होत होत करतो, आणि 7-8 जानेवारीला तर आमचं सगळं कोलॅप्स झालेलं असतं का इतरांमुळे. सो इथे लक्षात ठेवा की इतरांवर दोषारोप करण्यापेक्षा आपण स्वतःमध्ये जर डोकावून पाहिलं तर आपले बरेचसे प्रॉब्लेम हे सॉल्व्ह होऊ शकतात. आमचे एक फ्रेंड जे आज पैशा मागे धावतोय, किंवा आपण म्हणूया वेळेचं महत्व ना, की पैशा मागे धावतोय, मला लक्झरियस लाईफ जगायचंय, माझ्याकडे कार असली पाहिजे, बंगलो असला पाहिजे, सुख समाधान, नोकर चाकर हे सगळे असले पाहिजे. मग याच्यासाठी काय पाहिजे? भरपूर पैसा पाहिजे. मग पैसा कमवायचा म्हणजे खूप व्यस्त असलं पाहिजे. तर आमचे ते प्रिन्सिपल आम्हाला काय सांगायचे, यू नीड टू डिक्रीज युअर नीड्स. तुमच्या गरजा कमी करा. तुमच्या गरजा कमी झाल्या की तुमचे हे जे प्रयत्न आहेत पैसा मिळवण्यासाठी, हे पण कमी होतील, आपोआप आपोआप कमी होतील. पूर्वी बघा, आखाजी दिवाळीला कधीतरी आपण एकदा ड्रेस घ्यायचो. आता आज वाढदिवस ड्रेस, परवा लग्न साडी, त्यारवा काहीतरी नवीन. वी डोंट वॉन्ट टू रिपीट द क्लोथ्स. महत्व कशासाठी महत्व देतोय हेच आम्हाला कळत नाहीये. सो इथे सजगतेने आपण लक्षात घेतलं पाहिजे की मी कशाला महत्व देतोय. पैशाला महत्व देतोय, वेळेला महत्व देतोय, दिसण्याला महत्व देतोय, की कशाला महत्व देतोय. सो दॅट नीड टू अंडरस्टँड की वेळेचं व्यवस्थापनाचं महत्व, आणि ते पण सजगतेने, कुठे माझा वेळ वाया जातोय. द थर्ड इम्पॉर्टंट पॉइंट इज दॅट वेळेच्या व्यवस्थापनातल्या पायऱ्या. यामध्ये स्टेप्स असतात बघा. आपण डायरेक्ट कधीही उंचावर शिखरावर जाऊन पोहोचत नाही. स्टेप बाय स्टेप आपण जाऊन पोहोचत असतो. मग सगळ्यात महत्वाची प्रायोरिटीज आहे माझ्या दृष्टीने, की सेट युअर प्रायोरिटीज. सगळ्यात महत्वाची पायरी, पहिली पायरी, सेट युअर प्रायोरिटीज. म्हणजेच काय? प्राधान्यक्रम द्यायला शिका. अ मदर हॅज 2 किड्स. एका आईला 2 मुलं आहेत. एक आहे ब्रिलियंट, एक्सलंट, म्हणजे इंटलेक्च्युअल आयक्यू त्याचा हाय आहे, आणि एक आहे मेंटली रिटार्डेड, है ना. सो मेंटली ऑब्विसली आई कोणावर लक्ष देईल? जो बाळ मेंटली रिटार्डेड आहे. कारण जो ब्रिलियंट आहे त्याला लक्ष देण्याची गरज नाही. तो त्याचं खाणं पिणं अभ्यास सगळं तो करू शकतो, तेवढी बुद्धिमत्ता आहे. आईच्या दृष्टीने प्रायोरिटी काय आहे? जो चाइल्ड मेंटली रिटार्डेड आहे त्याच्यावर लक्ष देणं. जसं आईला कळतं तिची प्रायोरिटी काय आहे, तसं आपल्याला का कळू नये? ऍज अ स्टुडंट, समजा इथे जर विद्यार्थी असतील, ऍज अ स्टुडंट तुमची प्रायोरिटी काय? अभ्यास, है ना. आणि जर तुम्ही जर पार्टीजला प्रायोरिटी देत असाल, फिरण्याला प्रायोरिटी देत असाल, आउटिंगला प्रायोरिटी देत असाल, देन यू आर लुझिंग युअर टाइम अँड यू विल नॉट रीच टू युअर गोल. सो प्रायोरिटीज, प्राधान्यक्रम हा खूप महत्वाचा आहे. इथे ते एक फिलॉसॉफीचे प्राध्यापकांचं उदाहरण दिलं मी, जे त्यांच्या विद्यार्थ्यांना शिकवत असतात. जार मध्ये बघा, युट्यूबला आहे व्हिडिओ, यू कॅन वॉच, की एका जार मध्ये ते आधी मोठे मोठे दगड टाकतात, मग छोटे छोटे गोटे टाकतात, हलवतात, जागा होते, मग वाळू टाकतात, पुन्हा जागा होते, आणि मग माती टाकतात, जार भरते. तसं आपलं जीवन आहे. जे महत्वाचं आहे ते आधी त्याला प्राधान्यक्रम द्या. जर आधीच माती टाकून दिली, मग वाळू टाकली, मग दगड टाकले, तर मोठ्या दगडांना जागाच राहणार नाही. यू नीड टू आयडेंटिफाय की माझ्या आयुष्यात कोणत्या गोष्टीला प्रायोरिटी आहे, माझं स्थान काय आहे. जर तुम्ही घरातली मेन पर्सन आहात तर तुमची प्रायोरिटी काय आहे? फर्स्ट युअर फॅमिली, देन युअर जॉब, देन अर्निंग सोर्स, देन द हॅपीनेस अँड लक्झरी अँड वॉट एव्हर इज देअर. जर तुम्ही स्टुडंट आहात तर तुम्ही 10th-12th टप्प्यावर आहात तर स्टडी, तुमचं गोल, टार्गेट, अचिव्हमेंट हे तुमचे टार्गेट असले पाहिजे. जर तुम्ही बिझनेस मन आहात किंवा व्यावसायिक आहात, काही जो काही तुमचा व्यवसाय असेल प्रोफेशनल, तर तुमचे प्रायोरिटीज त्या असल्या पाहिजे. जर योग्य वेळेला योग्य गोष्टीवर आपण, जसं आपण बघितलं उत्कर्षचं उदाहरण, की कुठेतरी तो चुकला होता, पण त्याला कळलं की आज माझ्या बायको मुलांना माझी थोडी गरज आहे, तर त्यावेळेला मी त्यांना वेळ दिला पाहिजे. तर यू हॅव टू गिव्ह. तुम्ही त्या प्रायोरिटीज ओळखल्या पाहिजे. इथे एक चार्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते, की आपल्या जीवनामध्ये आपण असा एक चार्ट तयार केला पाहिजे, ज्यामध्ये काही गोष्टी असतात इम्पॉर्टंट अँड अर्जंट. इम्पॉर्टंट पण आहे, अर्जंट पण आहे. लगेच डू इट नाव, लगेच करायचे त्या ज्या इम्पॉर्टंट आहेत आणि अर्जंट आहेत.
काही गोष्टी असतात इम्पॉर्टंट बट नॉट अर्जंट, महत्वाच्या आहेत पण अर्जंट नाहीये, प्लॅन टू डू, करू मग, त्याचा प्लॅन करायचा है ना? महत्वाच्या आहेत पण काय म्हणू आपण, तातडीच्या नाहीयेत. काही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये असतात नॉट इम्पॉर्टंट बट अर्जंट, महत्वाच्या नाहीयेत पण अर्जंट असतात है ना? ट्रॅव्हल रिक्वेस्ट असते कधीतरी, चला आमच्या मित्रमैत्रिणींबरोबर फिरायला, आमच्यासाठी पण तुमचा वेळ द्या, असं आपल्याला आपले फ्रेंड सांगत असतात. आणि काही गोष्टी असतात नॉट इम्पॉर्टंट अँड नॉट ॲट ऑल अर्जंट, लिव्ह इट, अजिबात नाही, त्यांना महत्वच देऊ नका, कारण ते इम्पॉर्टंट पण नाहीये आणि अर्जंट पण नाहीये. आणि आपलं काय होतं, आपण यांना जास्त महत्व देतो, जे इम्पॉर्टंट पण नाहीयेत आणि अर्जंट पण नाहीयेत. म्हणजे काय, सोशल मीडिया, नेट सर्फिंग, तासन तास, असं 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 आमच्या ह्या बोटाला सवय पडून गेली, असं असं रील्स, रील्स, त्याच्यानंतर आपण ते शॉर्ट्स, युट्यूब, खूप साऱ्या सोशल मीडियावर खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत की बघायला, मोबाईल घेतला होता फोन करायला, कोणाला तरी फोन करण्यासाठी हातात मोबाईल घेतल्या, लगेच त्याच्यावर व्हॉट्सअप दिसलं, लगेच युट्यूब दिसलं, लगेच शॉर्ट्स, रील्स, अरे वेळच, मला आठवणच पडली कोणाला फोन करायचा होता, आपण कशासाठी मोबाईल हातात घेतला. सो तुमचा हा जो मूल्यवान वेळ आहे हा तुम्ही कशावर आपण म्हणूया की खर्च करत आहात, याचं भान आपल्याला असलं पाहिजे. मी असं म्हणत नाही की तुम्ही शॉर्ट्स बघू नका, रील्स बघू नका युट्यूबवर, पण त्याचं भान आपल्याला असलं पाहिजे की मी याच्यावर किती वेळ घालवते, 5 मिनिटं, 10 मिनिटं, 1 तास, 2 तास. माझ्याकडे ऍज अ काउन्सलर माझ्याकडे एक client असं होतं की ज्याची हिस्ट्री, याची हिस्ट्री, इन्स्टाची हिस्ट्री, 12 तास तो ऍक्टिव्ह होता. 12 तास. आई वडिलांना वेळ नाही. कारण का, आमच्याकडे स्पेशल रूम आहेत विद्यार्थ्यांसाठी, इन द सेन्स मुलांसाठी. प्रत्येकाला वेगळी रूम आहे, प्रत्येकाला वेगळा मोबाईल आहे, आणि आई बापांना वेळ नाहीये मुलांकडे पाहिला, मग त्याची हिस्ट्री 12 तासच राहील. सो यू नीड टू थिंक, यू मेक अ चार्ट, कोणत्या गोष्टी अर्जंट आहे, इम्पॉर्टंट आहे पण अर्जंट नाहीये, अर्जंट पण नाहीये आणि इम्पॉर्टंट पण नाहीये. या गोष्टींना आपल्या आयुष्यामध्ये थोडस आपण काय म्हणता येईल, ठरवलं पाहिजे. त्यातली दुसरी पायरी मी तुम्हाला म्हणेल, गोल सेटिंग. वी नीड टू सेट द गोल. मी म्हंटल ना, त्याचं एक स्मार्ट टेक्निक आहे बघा, स्मार्ट, SMART. येस मीन्स स्पेसिफिक. तुमचे गोल कसे असले पाहिजे, स्पेसिफिक असले पाहिजे, विशेष असले पाहिजे. आज मला, नाही तर काही विद्यार्थी असतात बघा, आज मला डॉक्टर व्हावं असं वाटतंय, उद्या मला इंजिनियर व्हावं असं वाटतं, परवा मला आर्किटेक्चर व्हावं असं वाटतं, आता मला बिझनेसच टाकावं असं वाटतं. नो स्पेसिफिक, याच्यात काही स्पेसिफिकेशन नाहीये. का, कारण माझ्या मित्राला वाटतं, अरे तुझा मित्र आणि तू वेगळा आहे, तू आणि तुझा मित्र हे टोटली वेगळे, म्हणून आपले गोल हे कसे असले पाहिजे, स्पेसिफिक असले पाहिजे. चिटकून राहा. व्हॉट यू वॉन्ट टू बिकम, इफ यू वॉन्ट टू बिकम अ डॉक्टर, यू प्रिपेअर अबाउट दॅट. टीचर त्यासाठी प्रिपेअर करा, बिझनेसमॅन तुम्ही त्यासाठी प्रिपेअर करा. तुमच्या मित्राला, पिअर ग्रुप प्रेशर म्हणतो आपण याला, की आज तुमच्या मित्राला वाटतं आज मला हे करायचंय, मग मला पण वाटायला लागलं, कारण माझा फेवरेट आहे ना मित्र, तो जिकडे जाईल तिकडे मी पण जाणार. नो, आपले गोल हे स्पेसिफिक असले पाहिजे, विशेष असले पाहिजे. यम, स्मार्ट मधला आपण यस बोललो, आता यम, मेजरेबल. इट शुड बी मेजरेबल, मापनीय असले पाहिजे. आपल्याला फीडबॅक घेता यायला पाहिजे. आपण जे गोल ठरवले, गोल शुड बी लॉंग टर्म अँड शॉर्ट टर्म. लॉंग टर्म, मला डॉक्टर व्हायचंय, हे माझं लॉंग टर्म गोल. आणि शॉर्ट टर्म, मग त्याच्यासाठी काय काय केलं पाहिजे, 10th ला गुड मार्क्स, 12th ला छान मार्क्स मिळाले पाहिजे, मी नीट क्रॅक केली पाहिजे, मग मला चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळेल, ग्रँटेडला मिळेल, गव्हर्नमेंटला मिळेल, मग मी MBBS करेल, मग वॉट एव्हर. दॅट इज द लॉंग टर्म गोल, है ना, लॉंग टर्म अँड शॉर्ट टर्म. तर गोल हे कसं असलं पाहिजे, मेजरेबल असलं पाहिजे. अटेनेबल, स्मार्ट मधला ए बघतो, अटेनेबल. इट शुड बी अटेनेबल. संपादन करता येईल का, मी, माझ्यात ती ॲबिलिटी आहे का, क्षमता आहे का, मी करू शकतो का. जरी मी, माझा मित्र MBBS करतोय म्हणून मी MBBS ला जावं, पण तुझ्या मित्राचा कॅपॅबिलिटी आहे, ही हॅज दॅट ॲबिलिटी टू अटेन द गोल, किंवा टू क्रॅक दॅट गोल, पण तुझ्यात ती क्षमता आहे का, हे आपण चाचपडलं पाहिजे. आपण चाचपडलं पाहिजे की मी जे पर्टिक्युलर गोल ठेवतोय ते मी पूर्ण करू शकतो की नाही, लायबल आहे की नाही, ती क्षमता आहे की नाही. देन आर, इट्स रिअलिस्टिक. वास्तवतेचा आपण भान ठेवून त्याचा विचार केला पाहिजे. रॅशनल, रॅशनल आहे ना. माझी एक सेल्फच्या डायमेन्शन आहे बघा, रिअल सेल्फ आणि आयडियल सेल्फ. रिअल सेल्फ आणि आयडियल सेल्फ मध्ये जर खूप डिस्टन्स असला तर पर्सन विल अफेक्टेड बाय मेंटल डिसऑर्डर. माझा रिअल सेल्फ आहे 50% मिळवण्याचा, आणि जर मी आयडियल सेल्फ ठेवते 90%चा,
तर याच्यामध्ये खूप मोठा डिफरन्स आहे, आणि इट्स व्हेरी डिफिकल्ट टू अचीव दॅट गोल, अँड ऑब्व्हियसली द पेशंट विल अफेक्टेड बाय द डिप्रेशन और एनी काइंड ऑफ व्हॉट वी कॅन से द मेंटल डिसऑर्डर. सो रिअल सेल्फ आणि आयडियल सेल्फ यामध्ये जास्त डिस्टन्स नसावं, म्हणून गोल कसे असले पाहिजे, रिअलिस्टिक. म्हणजेच काय की जे जितकं तुम्ही अचीव करू शकतात, तुम्हाला कळतंय, आपल्याला कळतं ना, तितकेच तुम्ही स्वप्न अंथरून पाहून पाय पसरणं म्हणतो ना, तेवढं सोप्या भाषेमध्ये. अँड द लास्ट वन इज द टी, टाइम बाउंड. इट शुड बी टाइम बाउंड. त्याला एक आपण म्हणूया डेडलाईन असली पाहिजे, की इतक्या वेळेत माझा हा स्टडी व्हायला पाहिजे, इतक्या वेळेत माझं हे काम व्हायला पाहिजे, किंवा इतक्या मंथ एंड पर्यंत माझे इतके क्लायंट कम्प्लीट व्हायला पाहिजे, व्हॉट एव्हर इज देअर ऍज पर युअर प्रोफेशन. याला टाइम बाउंड एक काय म्हणूया आपण, एक त्याला डेडलाईन असली पाहिजे. असं हे गोल सेटिंगचं एक स्मार्ट टेक्निक आहे. आणि यासाठी तुम्ही आपण म्हणूया की लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म गोलची लिस्ट केली पाहिजे, त्याचा फीडबॅक घेतला पाहिजे, त्याचं टाइम टू टाइम तुम्ही त्यातनं रिव्ह्यू घेऊन चेंजेस केले पाहिजे. आणि यातला गोल सेटिंग मधलाच एक महत्वाचा एक मुद्दा आहे की ओव्हरकम इन प्रोक्रॅस्टिनेशन. प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे काय, आजचं काम उद्यावर ढकलणं. आळशी आळशी मनुष्य आजचं काम उद्यावर ढकलतो. बघू ना, होईल ना, उद्या करू ना, आहे ना 8 दिवस. टुमारो इज नेव्हर कमिंग. येस्टरडे अँड टुमारो विल नेव्हर कम अगेन. उद्या कधीच उगवत नाही. उद्यापासून जाईल ना फिरायला, उद्यापासून जाईल ना वॉकिंगला, उद्यापासून करेल ना व्यायाम, डाएट, काय जे काय काय असेल तुमचे स्वप्न, युअर ड्रीम्स. टुमारो विल नेव्हर कम. वॉट एव्हर यू वॉन्ट टू स्टार्ट इट नाऊ इट सेल्फ. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. सो प्रोक्रॅस्टिनेशन, आजचं काम उद्यावर ढकलण्याची जी सवय आहे, ती अतिशय वाईट सवय आहे. ती उद्यावर ढकलायची नाही, कारण आळस हा माणसाचा खूप मोठा शत्रू आहे. नाव यातली पुढची महत्वाची स्टेप आहे की अॅक्युरेट प्लॅनिंग. अॅक्युरेट प्लॅनिंग असलं पाहिजे. तुम्ही व्हॉट एव्हर जे काही तुमचं टाइम मॅनेजमेंट आहे, व्यवस्थापन आहे, त्यातलं अॅक्युरेट प्लॅनिंग असलं पाहिजे. पुढचं महत्वाचं, फॉलो द प्लॅन. फॉलो द प्लॅन मग याच्यासाठी काय असतं की कमिटेड असलो पाहिजे. आपण कमिटेड असलो पाहिजे की व्हॉट एव्हर यू डिसाइडेड, जे तुम्ही ठरवलंय त्याबद्दल तुम्ही वचनबद्ध आहात. मी ठरवलंय, एक एक बार अगर हमने ठान ली तो हम अपने आप की भी नहीं सुनते. डायलॉग मूवीचे थोडे थोडे पाठ आहेत. तर याच्यासाठी आपण काय असलं पाहिजे, कमिटेड असलो पाहिजे. त्याचं आपण काय घेतलं पाहिजे, प्लॅन फॉलो. आता मी तुम्हाला विचारलं समजा की तुमची फेवरेट डिश आहे पावभाजी, आणि मी तुम्हाला म्हंटल की इमॅजिन करा तुम्ही पावभाजी खाताय, आणि बघा आता तुम्हाला पावभाजी खाल्ल्याचा आनंद मिळाला की नाही. ना, इमॅजिन करून आनंद नाही मिळत ना, त्याच्यासाठी खावी लागते ना, पावभाजी खावी लागते, मग तो आनंद मिळतो, ती चव कळते. तसं ते जे काही तुम्ही प्लॅन शेड्यूल केले, किंवा जे काही शेड्यूल केलंय कागदावर, ते यू नीड टू अप्लाय. त्याचं ऍप्लिकेशन झालं पाहिजे, तर तुम्हाला तो आनंद मिळेल. तसं जसं पावभाजी खाल्ल्याचं इमॅजिनेशन केल्याने आनंद मिळत नाही, तसं नुसतं टाइम टेबल करून तुमचे गोल पूर्ण होत नाही, किंवा वेळेचं व्यवस्थापन होत नाही. त्यासाठी त्याचं फॉलो घेतलं पाहिजे, किंवा ते फॉलो केलं गेलं पाहिजे. कधीतरी ते नाही होऊ शकत फॉलो, कारण आपण ह्युमन बिंग्स आहे, आपल्याला इमोशन्स आहेत, फिलिंग्स आहेत, आपल्या आयुष्यामध्ये येणारे अनेक अडथळे असतात. सो असं नाही की प्रत्येक वेळेला ते 100% पूर्ण होईल, पण त्यात आपल्याला ऍटलिस्ट गाईडलाईन तरी मिळेल, डायरेक्शन मिळेल. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. त्यानंतर याचा टेक अ रिव्ह्यू, आढावा घेतला गेला पाहिजे. मी बरोबर आहे का, ट्रॅकवर आहे का नाही. मग मेकिंग चेंजेस नाऊ अँड देन. चेंजेस करत राहा काहीतरी, की ऍज पर द सिच्युएशन, डिमांड ऑफ द टाइम, यू नीड टू चेंज. जे डिमांड आहे की आता हे चेंजेस आवश्यक आहे, ते चेंजेस करा. असं नाही मी असंच ठरवलं होतं ना, मला तर रोज 5 तास अभ्यास करायचा आहे, आज नेमके पाहुणे येऊन गेले, माझा अभ्यास झाला नाही, मग मी आता काय करू. ठीक आहे, आजचा 5 तासापैकी 2 तास तुम्ही गेस्टला दिले, 2 तास झोपेचे कमी करा. चेंज है ना, लिटल बिट चेंजेस यू नीड टू डू इट नाऊ अँड देन, नेसेसरी चेंजेस. आणि ते 2 तास गेलेले झोपेचे, ते झोपेचे 2 तास यू हॅव टू युटिलाइज फॉर स्टडी. झालं. सो असं नाहीये की जे ठरवलं ते होतच, पण यू नीड टू ट्राय टू डू द बेस्ट. आणि सगळ्यात महत्वाचं, लर्न टू से नो. नो कशाला, अभ्यास करायला नाही, काम करायला नाही. लर्न टू से नो फॉर द टाइमपास. हा, बघू आपण ते प्रश्नांवर जाऊया आपण. इथे प्रश्न आलाय, बघू आपण. येस, की जसं की लर्न टू से नो.
नो म्हणायला शिका, नाही म्हणायला शिका. म्हणजे काय असतं, शक्यतो असं म्हटलं जातं, जे लोक कामं करतात त्यांच्याकडेच कामं येत असतात. ठीक आहे, काम करणं, अनुभव घेणं, शिकणं या गोष्टी महत्वाच्या आहे, पण यातच महत्वाचं प्राधान्यक्रम आहे. लर्न टू से नो म्हणजेच विशेषतः विद्यार्थ्यांसाठी हे सांगणार, पिअर ग्रुप प्रेशर असतं, की जे असं म्हणतात, चल ना, जाऊ खेळायला, ऑनलाईन गेम खेळू ना, पार्टीला जाऊ ना, फिरून येऊ ना. लर्न टू से नो. प्रायोरिटीज इम्पॉर्टंट काय आहे तुमच्या आयुष्यात महत्वाचं हे शिका, आणि तेव्हाच आपण या ज्या स्टेजेस आहेत या पूर्ण करून पुढे जाऊ शकू. नंतर आपण आपला शेवटचा मुद्दा आहे जो डिस्कशनच्या, की वेळेच्या व्यवस्थापनाचे होणारे फायदे. काय फायदे आहेत आपल्याला यातनं? साहजिकच जर आपण वेळेचं व्यवस्थापन नीट केलं आणि ते अप्लाय केलं, जसं मी म्हटलं की ऍप्लिकेशन इज व्हेरी मच इम्पॉर्टंट, ते जर अप्लाय केलं तर त्याचे होणारे जे फायदे, बेनिफिट्स. तर पहिला महत्वाचा फायदा, कामाची गुणवत्ता, क्वालिटी सुधारते आणि उत्पादकता वाढते, प्रोडक्टिव्हिटी वाढते. ऑब्व्हियसली तुमचं कमी एनर्जीमध्ये जास्त काम तुम्ही करू शकाल आणि ते पण गुणवत्तापूर्ण असू शकतं. इट विल रेड्यूस युअर स्ट्रेस, तुमचा ताण कमी करतं. कारण तुम्हाला एक सवय पडते. लास्ट वीकचं जे सेशन होतं सवयीचं, है ना, सवयीवर आपण बोललो, सर खूप छान उदाहरण दिले होते सरांनी. तर रेड्युसेस स्ट्रेस, आपला ताण कमी होतो, कारण आपल्याला टाइम टू टाइम त्या गोष्टी करण्याची सवय लागते. डॉक्युमेंटेशन असेल, फायलिंग असेल, वस्तू ठेवणं असेल, किंवा आणखी काही जे काही तुमचे नियोजन असेल ते टाइम टू टाइम करण्याची सवय लागते, आणि ऑब्व्हियसली याच्यामुळे आपला स्ट्रेस लेवल ही कमी होते, कारण आपल्याला कॉन्फिडन्स असतो की आपण ते पूर्ण करू शकतो. म्हणजेच इनडायरेक्टली आपला सेल्फ इस्टीमही वाढतो आणि सेल्फ कॉन्फिडन्सही वाढतो. स्व आदर वाढतो आणि आत्मविश्वास वाढतो. स्व आदर वाढतो, सेल्फ रिस्पेक्ट, आय कॅन डू इट. सेल्फ कॉन्फिडन्स, मी हे करू शकतो, मला हे जमू शकतं, मला हे येऊ शकतं. हे खूप महत्वाचं आहे आयुष्यामध्ये. देन इट्स हेल्प्स टू अचीव द बॅलन्स इन वर्क अँड लाईफ. याच्यामधला बॅलन्स आपण साधू शकतो वेळेच्या व्यवस्थापनाने. आणि इट्स हेल्प्स टू रीच टू युअर गोल. आपल्या गोल पर्यंत पोहोचण्यासाठी ते आपल्याला मदत हे करत असतं. सो हे आपल्याला वेळेच्या व्यवस्थापनाचे फायदे आपल्याला बघायला मिळत असतात. पण सगळ्यात महत्वाचं जे आहे की यात सगळ्यात महत्वाचं आहे की ऍप्लिकेशन. मला सगळं समजतं, पण वळत नाही. मला कळतंय मी चुकते, मला कळतोय मी चुकतोय, बट स्टील आय एम वेस्टिंग माय टाइम ऑन फुलिश थिंग्स. चुकीच्या गोष्टींवर तरी सुद्धा माझा वेळ वाया जातोय, हे मला समजतंय, पण उमजत नाहीये. तर या ठिकाणी कुठेतरी सेल्फ अनालिसिस करणं गरजेचं आहे, कुठेतरी तज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे, आणि यातूनच आपण आपल्या या ज्या काही ड्रॉबॅक्स आहे याच्यावर आपण ओव्हरकम करू शकतो, आणि वेळेचं अतिशय छान नियोजन करून आपले ध्येय साध्य करू शकतो. इच अँड एव्हरी मोमेंट वी कॅन लिव्ह व्हेरी हॅपीली. जीवन किती जगलो यापेक्षा जीवन कसं जगलो, किती अर्थपूर्ण जगलो, आणि किती लोकांसमोर मी माझ्या जीवनाचा आदर्श ठेवला, हे खूप महत्वाचं आहे. आणि हे साक्षी होऊन तपासणं, साक्षी भावाने आपण आपल्या या गोष्टींचं अनालिसिस करणं हे अतिशय महत्वाचं आहे. सो आजच्या या सेशनमध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारच्या, जे सगळ्या एज ग्रुपचे मेंबर्स या ठिकाणी आहेत, विद्यार्थी आहेत, गृहिणी आहेत, व्यावसायिक आहेत, विविध वयोगटातील मंडळी या ठिकाणी आहेत. तर सगळ्यांना एकच सांगावंसं वाटेल की टाइम इज व्हेरी प्रिशियस, टाइम इज मनी. तर तो योग्य पद्धतीने त्याचा वापर केला पाहिजे. पैसा, सोनं आपण पुन्हा विकत घेऊ शकतो, पण एकदा गेलेली वेळ आपण पुन्हा विकत घेऊ शकत नाही. त्यामुळे आजची वेळ, आजचा हा क्षण आपण किती आनंदाने जगू, किंवा त्याचा किती चांगला उपयोग करू आपण आपल्या स्वतःसाठी देखील आणि समाजासाठी देखील, याचं भान ठेवून आपण आपल्या वेळेचं नियोजन करायचे आणि आपले ध्येय आपण साध्य करायचे. थँक यू व्हेरी मच सर. जर आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता प्लीज.